प्रहार दिव्यांग संघटनेने आकाशवाणी आमदार निवासाचा ताबा घेतलेला आहे आणि आकाशवाणी आमदार निवासाच्या 6व्या मजल्यावर त्यांनी ठिय्या मांडल्याचंही पाहायला मिळत आहे। प्रहार संघटनेचे हे कार्यकर्ते आहेत आणि आमदार निवासावर त्यांचं आंदोलन सुरू आहे आणि ही तीच दृश्य आपण पाहतोय। प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचं आमदार निवासावर हे आंदोलन। आकाशवाणी आमदार निवासाच्या 6व्या मजल्यावर या आंदोलनकर्त्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडल्याचं पाहायला मिळत आहे। पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न चालू आहे असं दिसतंय आणि दिव्यांग बांधवांच्या मागण्यांसाठी प्रहार संघटना आक्रमक झाल्याचंही दिसतंय। आकाशवाणी आमदार निवासाच्या 6व्या मजल्यावर या आंदोलकांनी ठिय्या मांडलाय। प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आमदार निवासाचा ताबा घेतल्याची माहिती। दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलनकर्त्यांचं आंदोलन। आणि या आंदोलनाची ही दृश्य आपण पाहतोय। दिव्यांग बांधवांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होत नाहीत, त्यामुळे प्रहारचे काही कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। प्रहार संघटना आक्रमक झालेली आहे आणि दिव्यांग बांधवांच्या मागण्यांसाठी आमदार निवासाच्या 6व्या मजल्यावर त्यांनी हा ठिय्या मांडल्याचं पाहायला मिळत आहे। दृश्यांमध्ये काही पोलीस सुद्धा दिसतात, पोलिसांची बातचीत सुरू आहे आणि तीच ही दृश्य आपण पाहतोय। आमदार निवासाचा 6वा मजला आहे आणि या 6व्या मजल्यावर प्रहार संघटनेचं आंदोलन सुरू आहे। दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित मागण्यांसाठी त्यांचं हे आंदोलन सुरू असल्याची माहिती। मात्र आपण जर पाहत असू तर घोषणाबाजी सुद्धा मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते। प्रहार संघटना आक्रमक झालेली दिसते। आणि मुंबईमध्ये आमदार निवासावर प्रहारचं आंदोलन सुरू आहे। ही दृश्य आपण थेट पाहतोय। दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार संघटना कुठेतरी आक्रमक झाली आहे आणि आकाशवाणी आमदार निवासाच्या 6व्या मजल्यावर त्यांनी ठिय्या सुद्धा मांडलेला आहे। अनेक कार्यकर्ते प्रहारचे दिसत आहेत आणि ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत। ही आतमधली दृश्य आहेत 6व्या मजल्यावरची आमदार निवासाच्या आणि पोलिसांसोबत त्यांची सध्या बातचीत सुरू आहे असं दिसतंय। दिव्यांग बांधवांच्या काही प्रलंबित मागण्या आहेत, त्यांच्यासाठी हे आंदोलन। Thank you.